पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीत अंतर्गत वादाच्या चर्चा सुरू आहेत। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात एसआयटी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता। पहिल्या गुन्ह्यांचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती। दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल। नसरापूरच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल। आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं आरोपपत्र। 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब, अनेक शास्त्रीय आणि तांत्रिक पुरावे जोडले। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत। नांदेडच्या विद्युतनगरमधील पालकांची सीबीआयकडून चौकशी। मुलीसाठी 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप। कुटुंबाच्या घराची झाडाझडती। आंध्र प्रदेशात तिसरं मूल होऊ दिल्यास सरकार 30,000 रुपये देणार। चौथं मूल झाल्यास 40,000 रुपये देणार। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची घोषणा। दुसरं मूल झाल्यावर 25,000 रुपये देणार। त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग। मध्य प्रदेशच्या रतलाममधील आलोट रेल्वे स्टेशनजवळची घटना। दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावर परिणाम। नीट पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयनं मोर्चा पालकांकडे वळवलाय। पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवर आहेत। पेपरफुटीचं कनेक्शन आता थेट नांदेडपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। पेपर फोडणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत, पण आता लाखो रुपये देऊन पेपर खरेदी करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे। नांदेडमधील विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे। सीबीआयनं कदम कुटुंबाला समन्स बजावलंय। मंगळवारी पुणे इथल्या सीबीआय कार्यालयासमोर हजर राहण्याचे आदेश कदम कुटुंबाला देण्यात आलेले आहेत। कदम पती-पत्नी आणि विद्यार्थिनीला कार्यालयात चौकशीसाठी बोलावलंय। 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबियांवर आहे। शनिवारी सीबीआयच्या पथकानं विद्युतनगर भागात धडक कारवाई केली। मुलीसाठी 5 लाख रुपयांचा नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे। पुणे, नांदेड आणि लातूर पेपर फुटीच्या कनेक्शनने नांदेडमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। शनिवारी विद्युतनगर भागातील कदम कुटुंबियांची जी आहे ते गेल्या 8 तासापासून या ठिकाणी सीबीआयने चौकशी सुरू केलेली होती। सीबीआयने त्यांच्या घरी छापा टाकत त्यांच्या घरात सर्व कागदपत्रांची पाहणी केलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता सीबीआयने आपला मोर्चा जो आहे तो पालकांकडे वळवल्याचं दिसलेलं आहे। फुटलेला पेपर ज्यांनी विकत घेतलेला आहे अशांची माहिती आता सीबीआय कडे प्राप्त झाली आहे। अंदाज असून याच अनुषंगाने सीबीआयने नांदेडमधील विद्युतनगर येथील कदम यांच्याकडे घरी येत त्यांची चौकशी केलेली आहे। अश्विनी भाऊराव कदम यांचा फ्लॅट असून इथे सीबीआयने झाडाझडती घेतलेली आहे। एकूण 10 लाख रुपयात कदम यांनी जो आहे तो पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय आहे। त्या अनुषंगाने जे आहे ते सीबीआय त्या पथकाने काल दिवसभर नांदेडमध्ये कदम यांची गेल्या 8 तासापासून चौकशी सुरू केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सीबीआयच्या पथकाने कदम यांना समन्स पाठवत पुणे येथे हजर राहण्याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहे। आता जरी या ठिकाणी सीबीआयच्या पथकाने जरी या ठिकाणी चौकशी केली असली तरी आता कदम यांना जे आहे ते पुणे सीबीआय ऑफिसमध्ये बोलवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती एबीपी माझाला सूत्रांनी दिलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। मॉडर्न कॉलेजची शिक्षिका मनीषा मांढरे नीट पेपर फुटी प्रकरणी तिला अटक केल्यानंतर आता महाविद्यालयाकडूनही चौकशी होणार आहे। गेली 24 वर्ष शिक्षिका म्हणून ती मॉडर्न विद्यालयात कार्यरत होती। मनीषा मांढरेवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं कॉलेजकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 2002 पासून मनीषा मांढरे मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत असून 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होती। सीबीआयनं नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरेला अटक केल्यानंतर महाविद्यालयानं पत्रक काढून या संदर्भातली माहिती दिली आहे।
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण आता सीबीआयच्या रडारवर आहेत. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची चौकशी होईल अशी माहिती मिळतेय. शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेकांची चौकशी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामचा सगळ्यात जास्त वापर झाल्याचं समोर आलंय. दरम्यान पेपरफुटी प्रकरणी अमित ठाकरेंनी काय पोस्ट केली आहे पाहूया. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या NTA भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलंय. नीट UG 2024ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्यच संपवलं. ही आत्महत्या नाही तर या सिस्टीमनं केलेला अधिकृत खून आहे. परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द. यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार. या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेला पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीनं तपासचक्र फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 15 दिवसांच्या आत पुणे न्यायालयामध्ये तब्बल 1100 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होणार असून दररोज जलद गतीनं हा खटला चालवला जाणार आहे. आरोपी भीमराव कांबळे कायद्याच्या कचाट्यातून सुटू नये यासाठी पोलिसांनी शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांची मोठी साखळी न्यायालयासमोर सादर केली आहे. आरोपपत्रामध्ये 50हून अधिक महत्त्वपूर्ण साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या सगळ्या भक्कम पुराव्यांमुळे येत्या आठवड्याभरात फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार असून आरोपीला तातडीनं शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर आरोपपत्रामध्ये नेमकं काय काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. घटनाक्रमाचा पंचनामा, CCTV चित्रीकरण आणि तांत्रिक पुरावे, 50हून अधिक जास्त साक्षीदारांचे जबाब, चिमुरडीला आरोपी नेताना ज्यांनी पाहिलं होतं त्या मुलांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल, DNA अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल, काही व्हिडिओ, आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी. नाशिकच्या TCS प्रकरणात 2 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती सूत्रांनी ABP माझाला दिली आहे. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात आहे. संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी, डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत. TCS प्रकरणात दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे, गुन्हा आहे. भोंदू अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण होत असून या 2 महिन्यात अशोक खरातवर विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत 17 गुन्हे दाखल आहेत. भोंदूगिरीच्या नावानं महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी खरातवर गुन्हे दाखल आहेत. समता आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये फेक अकाउंट तयार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सध्या तपासाचा सिलसिला सुरू आहे. अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नामकरण आवारे ही मोठी अटक देखील सिन्नर पोलिसांनी केलेली आहे. रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या चाकणकर भगिनींची देखील चौकशी या 2 महिन्याच्या काळात खरात प्रकरणी झाली. पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणेकडून दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे. तर खरात प्रकरणात 2 महिन्यात नेमकं काय काय घडलं नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून.
चोर आले असा बनाव करून अशोक खरातला घरातून अटक केली होती. खरातवर महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला. तब्बल 105 साक्षीदार आणि फिर्यादींचे जबाब नोंदवले गेले. खरातनं खरेदी केलेल्या जमिनींची माहिती घेऊन ईडीकडून छापेमारी करण्यात आली. जमीन खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानं अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला. खरातची पत्नी कल्पना खरात 50 दिवसांपासून फरार आहे. तिचा अजूनही शोध लागत नाहीये. प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकरांची एसआयटी आणि ईडीकडून चौकशी झाली. समता आणि जगदंबा पतसंस्थेत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी शिवनिका संस्थांचे सचिव नामकरण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी अटक केली. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय. गावाजवळ असलेल्या वडद तलावानं तळ गाठलाय, त्यामुळे परिसरातील विहिरी, बोर पूर्णतः कोरडे पडलेले आहेत. तर जलजीवन मिशन योजनेचं पाणी देखील गावात मिळत नसल्यानं गावकऱ्यांना आता पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गेवराईतील गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक पडलंय आणि परिणामी नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या मोठ्या झळा बसतायत. कोरड्या पडलेल्या गोदावरीची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपून पाणी टंचाईची भीषणता दाखवण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न आहे. गोदाकाठच्या नागझरी, खामगाव, सावळेश्वर, गंगावाडी, राक्षस भवन, पांचाळेश्वर यासह इतर गावांना पाणी टंचाईची झळ बसतीये. ग्रामस्थांना पिण्याचं पाणी तर जनावरांनाही पाणी मिळत नाहीये. जायकवाडी धरणातून काही प्रमाणात नदीपात्रात आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाड बसत आहे. या ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या पाणी योजना सुद्धा या नदीपात्रावर अवलंबून आहेत. या गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे आणि सदर ठिकाणी नागझरी, शहागड या गोदावरी तीरावर कोल्हापुरी बंधारा आहे. कोल्हापुरी बंधारा सुद्धा नादुरुस्त असल्यामुळं या बंधाऱ्यात पाणी टिकत नाही. पाणी न टिकल्यामुळं आज ही जी परिस्थिती उद्भवली ही त्या बंधाऱ्याचे गेट आणि बंधाऱ्याची क्षमता कमी असल्यामुळं त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवत आहे. शासनाने या बंधाऱ्याला एक उच्च पातळीचा बंधारा करावा आणि तात्पुरती याची दुरुस्ती करावी अशी शासनाकडे विनंती आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालंय. जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांचं छत उडाल्याच्या घटना समोर आल्यात. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ओवारा गावामध्ये जवळपास 20 घरांचं नुकसान झालंय. तसंच अनेक ठिकाणी झाडं आणि वीज वाहिन्यांवरती कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ओवारा यामध्ये वादळी आणि चक्रीवादळ आल्यामुळे खूप नुकसान झालं आहे शेतीचं आणि घरांचं. त्याचे पंचनामे आम्ही आता तिन्ही यंत्रणा मिळून करत आहोत आणि आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की सर्वांना त्याचा नुकसानीचा भरपाईचा म्हणजे पुरेपूर लाभ मिळेल आणि नुकसान भरपाई मिळेल. जवळपास किती घर असे छत उडाले? तरी पण 20-25 दरम्यान. आपल्या गावामध्ये रात्रीच्या हवा तुफानामध्ये आणि चक्रीवादळाच्या लोकांचं खूप नुकसान झाले आहे आणि कोणाचे घरं, शीटं वगैरे आणि सर्व पलटले आहे. कोणाचे बाथरूम वगैरे तुटले आहे. एवढेच सांगू शकते आणि मी ह्या लोकांना ह्या नुकसानीचा काही भरपाई मिळावा म्हणून मी अशीच अपेक्षा करते आणि इथेच थांबते. आमच्या गावामध्ये वादळी वाऱ्याला अंदाजे 11 वाजताच्या सुमारास वादळी पावसाने घरांचं मोठं नुकसान झाले आहे. घरावर काही झाडं पडले आहेत
आणि सीटा होते ते सीटाही उडाल्या आहेत. तरी मी विनंती करतो शासनाला की त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे. हे ओरा यामध्ये वादळी पुढची बातमी पाहूया. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात एका दिवसासाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. 21 मेच्या दुपारी 12 पासून 22 मेच्या दुपारी 12 पर्यंत पाणी कपात केली जाईल. एल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. मीरा भाईंदर महापालिकेला स्टेम प्राधिकरण आणि MIDCच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा सुरू राहणार असला तरी MIDCचा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये कमी दाबानं आणि उशिरानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. तर मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 2 दिवस पाणी कपात केली जाते. मीरा भाईंदरमध्ये आता तरी पाणी कपात नाहीये. नवी मुंबईत पाणी कपात नाही. वसई विरारमध्ये पाणी कपात अजून करण्यात आलेली नाही. उल्हासनगरामध्ये पाणी कपात अजून करण्यात आलेली नाही. पनवेलमध्ये पाणी कपात नाही. कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. तर आता रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरीनं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आहे. वातावरणात झालेले बदल यामुळे सध्या मासेमारी करणाऱ्या बोटी देखील समुद्रात जात नाहीयेत. तर वाऱ्याचा वेग देखील वाढलेला दिसून येतोय. मान्सून किंवा पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे बदल सध्या कोकणातल्या वातावरणामध्ये आपणाला दिसून येत आहेत. अगदी मागच्या 8 ते 10 दिवसापासून कोकणातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील झाला. सध्या देखील काही भागांमध्ये पावसाचा हलकासा शिडकावा देखील होतोय. विशेष बाब हीच आहे की साधारणपणे किनारपट्टी भागामध्ये जर आपण बघितलं तर वाऱ्याचा वेग हा देखील वाढलेला आहे. आणि आत्ता मी किनारी भागात उभा आहे, समुद्राच्या जवळ उभा आहे आणि इथं जर आपण बघितलं तर स्थानिक भाषेमध्ये पाण्याला करंट जो म्हणतात तो देखील इथं जाणवू लागलेला आहे. म्हणजेच ज्या लाटा आहेत त्या देखील कमी अधिक प्रमाणात इथं उसळताना दिसत आहेत. आणि डोळ्यांनी जर बघितलं कधी कॅमेराने ह्या काही गोष्टी दिसणार नाहीत, तर एक मातीसारखा म्हणजे तांबडासा कलर जो म्हणतो पाण्यावरती तो देखील काही प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे. स्थानिक भाषेत किंवा स्थानिक इथल्या काही लोकांशी बोलल्यानंतर साधारणपणे हे संकेत जे आहेत ते मान्सूनच्या आगमनाचे असल्याचं सांगितलं जातं. आणि सध्या पाण्याला करंट असल्यामुळे किंवा समुद्र काही प्रमाणात खवळलेला आहे, वारा आहे आणि त्यामुळं ज्या मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी आहेत त्या देखील अगदी सध्याच्या घडीला बंदरामध्ये उभ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि याचा अर्थ हाच मानला जातो की पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे अगदी 8-10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये मान्सून जो आहे किंवा पावसाळा जो आहे तो सुरू होईल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. झळा आता तीव्रतेनं जाणवत आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवतोय आणि काल दुपारी छाबडा पेट्रोल पंपावर डिझेल टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रांगेत थांबण्यावरून शाब्दिक वाद झाला आणि या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. त्यामुळे पेट्रोल पंपावर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात 165 पेट्रोल पंपांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्यानं पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील क्रिसमस पेट्रोल पंपावर काल तुफान राडा झाला. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत. तर नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
इंधन दरवाढी विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्यावरती मनसे ठाम आहे. मनसेच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि तरीही मनसे आंदोलन करण्यावरती ठाम आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात येत असून त्यांच्यासमोरच आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे. तसंच कोंढवा पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असं म्हटलंय. दरम्यान पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेशही लागू करण्यात आलाय. कालच कोंढवा पोलीस स्टेशनला या ज्योती हॉटेल चौकामध्ये इंधन दरवाढ जे पेट्रोल डिझेल गॅस याची जी दरवाढ झालेली आहे या दरवाढीच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायचं होतं. त्या आंदोलनासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये मला अशी नोटीस या ठिकाणी निघालेली आहे ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही, या ठिकाणची तुम्हाला परवानगी देण्यात येणार नाही आणि 5 लोकांच्या वरती इथं तुम्ही जमायचं नाही. मला वाटते की सर्वसामान्य लोकांचा हा प्रश्न आहे. पेट्रोल डिझेल हे रोज लागणारी गोष्ट आहे, गॅस रोज लागणारी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीचं केंद्र सरकारचं नियोजन आहे मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इंधन म्हणजे कच्च्या तेलाची किंमत कमी होती त्यावेळेस केंद्र सरकारने 35 ते 40 लाख करोड रुपये त्यावेळेस जमा केलेले आहेत. त्याचंच नियोजन आज केलं असतं तर आज मला वाटतं की हा भार लोकांवर पडला नसता आणि जेणेकरून युद्धाचं कारण दिलं जातंय. युद्ध सुरू होऊन 1.5 महिना झालं. गडचिरोली जिल्ह्याला अखेर नक्षलमुक्त घोषित करण्याच्या दिशेनं मोठे यश मिळालंय. गडचिरोली पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि तब्बल 65 लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी आता शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनानं केलाय. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दल आणि CRPFनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. छत्तीसगड सीमावरील असलेले जंगल परिसरामध्ये एक ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबवले होते. एक मोठा कठीण आणि एक इंटरस्टेट ऑपरेशन होते. या ऑपरेशन दरम्यान एकूण 8 कट्टर माओवाद्यांना पोलीस दलाने अटक केलेले आहे. यापैकी यामध्ये 2 DBCM रँक कॅडर, 2 PPCM रँक कॅडर आणि 4 दलन सदस्य म्हणून कॅडर समाविष्ट आहे. पुढची बातमी पाहूया. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावामध्ये राहणारे गणेश पाटील आपल्या मृत मुलाला न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत. गावात क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाच्या छातीत बॅट मारून हत्या केल्याचा गणेश पाटील यांचा आरोप आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी पाटील यांनी पाळधी पोलीस ठाणे ते SP कार्यालयामध्ये केली आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते पोलीस ठाण्यामध्ये पायपीट करतायत. पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. माझ्या मुलाविरुद्ध जी घटना घडली त्याच्या हे भांडण दर्ज व्हावी एवढी मागणी माझी. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर. पोलीस तक्रार घेत नाही? मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्याबरोबर मी 1.5 महिना पूर्ण तपास केला माझ्या मुलाची घटना कशी झाली काय झाली. त्याच्यात माझा निर्णय झाला की आई वडिलांनी कळतं माझ्या मुलाचं मर्डर केलंय. तिकडे वादावरून माझ्या मुलाचा जीव गमून बसलो सर मी. याच्यामध्ये माहिती घेतली असता 13 मार्चला एक क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅट लागून एका 12 वर्षाच्या मुलाचा त्याला लागून इजा झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. परंतु या घटना झाल्यानंतर पोलिसांना कोणीही काहीही कळवलं नाही आणि संबंधित मुलाच्या आईवडिलांनी त्याची जी बॉडी होती ती त्यांनी परस्पर त्याची पुरून टाकली. आता ह्या केसमध्ये कुठलाही पोस्टमॉर्टम झालेला नाही, कुठली AD पोलिसांकडे नोंद नाही आणि अथवा कुठलाही गुन्हा नोंद झालेला नाही. काल माझ्याकडे जे लोक आले होते आणि त्या अनुषंगाने मी आता पुन्हा एक चौकशी करत आहे. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची शक्यता. भेटीचं कारण गुलदस्त्यात पण राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी. आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतली. आनंद परांजपे 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत. शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटीचं कारण अस्पष्ट.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण. मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्तेमार्गे मुंबईहून पुण्याला रवाना होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद. मनसेच्या पेट्रोल दरवाढी विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात येत असल्यानं आंदोलनाचा इशारा दिलाय. पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेशही लागू. इंधन दरवाढी विरोधात मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करणार. मनसेचा इशारा. कोंढवा पोलिसांची मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस. मनसे आंदोलन करण्यावर ठाम. महापौर विकास निधीमध्ये घाटकोपरला सर्वाधिक वाटा. भाजप नगरसेवकांना मोठा लाभ. घाटकोपर पूर्व पश्चिममध्ये मिळून 58 कोटींचा निधी. विरोधकांकडून पक्षपातीपणाचा आरोप. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निधी. हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातव यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर. कळमनुरी शहरामध्ये भावी मंत्री उल्लेखाचे स्वागत बॅनर झळकले. बाणेर इथल्या कॅन्सर हॉस्पिटलला यशवंत भिमाले यांचं नाव देण्याच्या निर्णयावरून वाद. संस्थांचा वापर राजकीय प्रतिमा आणि कौटुंबिक वारसा जपण्यासाठी केला जाऊ नये. ज्येष्ठ कार्यकर्त्या विनिता देशमुखांची भूमिका. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. परीक्षा रद्द झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं. विद्यार्थ्यांची ही आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेली अधिकृत हत्या. मनसे नेते अमित ठाकरेंचा गंभीर आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टात हजर करणार. मॉडर्न कॉलेजची जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक. अटकेनंतर बिब्बेवाडी इथल्या घरी झाडाझडती. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयकडून 9 आरोपींना अटक. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथून एकूण 9 आरोपींना अटक. 5 आरोपी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथले रहिवासी. पुण्यातील प्रल्हाद कुलकर्णी मुख्य सूत्रधार. कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारीही सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती. पीव्ही कुलकर्णीकडून गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम. एनटीएमधील व्यक्तींचीही चौकशी सुरू. सीबीआयकडून देशभरात 6 ठिकाणी छापे. लॅपटॉप, मोबाईल आणि बँक स्टेटमेंट जप्त. नीट पेपरफुटी प्रकरणातील शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती. नीट प्रकरणात टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं समोर. देशपातळीवर आज जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षा. आयआयटी रुरकीतर्फे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेसाठी कडक ड्रेस कोड लागू. विद्यार्थ्यांना शूजऐवजी स्लीपर किंवा सँडल वापरण्याचा सल्ला. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता. पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात. संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि डिजिटल पुरावे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसंदर्भात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता. दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल. 3ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा. सोलापुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेसह अन्य 4 न्यायालयीन कोठडी. आजार बरा करतो म्हणून भाविकांची फसवणूक केली. मनोहर भोसलेसह 4 जणांवर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. दिलीप राऊत यांनी भोंदू विरोधात तक्रार दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांची नियतकालिक बदली. न्यायाधीश व्ही.एच. पटवदकर यांची संगमनेर इथे बदली. पटवदकर हे बीड विशेष मकोका न्यायाधीश म्हणून कार्यरत. त्यांच्या सुनावणीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित झाले. बुलढाण्यामध्ये मलकापूर पांगरा इथे पेट्रोल पंपावरती तुफान राडा. पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या इसमाला उपस्थित दुचाकीस्वार गुंडांकडून बेदम मारहाण. पेट्रोल डिझेल टंचाईमुळे जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक पेट्रोल पंप बंद आहेत. परभणीमध्ये पुन्हा एकदा इंधन टंचाई. अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ. अनेक पेट्रोल पंपांवरती पुन्हा डिझेल पेट्रोल नो स्टॉकचे फलक लागले. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती. डिझेलची मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर परिणाम. काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती. गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील रेल गावामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची
बॅटनं हत्या केल्याचा आरोप, सोबत खेळणाऱ्या मुलानंच हत्या केल्याचा वडिलांचा आरोप, पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचाही आरोप. न्यायासाठी हताश बापाची एसपी कार्यालयात धाव. माझ्या मुलावी जी घटना घडली त्याच्या हे पाडदा दर्ज व्हावी एवढी मागणी माझी. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर. पोलीस तक्रार घेत नाही? नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्याबरोबर मी दीड महिना पूर्ण तपास केला माझ्या मुलाची घटना कशी झाली, काय झाली. त्याच्यात माझा निर्णय आला की आई वडिलांनी कळतं माझ्या मुलाचं मर्डर केलंय. इकडे वादावरून माझा मुलाचा जीव गमावून बसलो सर मी. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवण्यात आले. कार्यालयात आणि घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी. युवराज चावरे असं आरोपीचं नाव. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोलापुरातील गीतानगर परिसरातील चोरीच्या घटनेत आरोपी जेरबंद. तेलंगणातील अट्टल चोर शिवप्रसाद मंत्रीला बेड्या. 8 तोळे सोनं आणि 30 तोळे चांदी आणि कार जप्त. यवतमाळमध्ये गुप्तधनातील सोनं देण्याचं आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. गुप्तधनातील सोन्याचं नाणं स्वस्तात देण्याचं आमिष. एका आरोपीला अटक. 2,05,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा DRIकडून पर्दाफाश. 2 किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 13,29 लाखांवर. 2 आरोपींना अटक. परदेशातून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं. ड्रग्जमुक्त पुणे अभियानाअंतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त. 35 किलो गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या कळंब इथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. प्रतिबंधित कापूस बियाणांची 150 पाकिटं जप्त. तुळजापूर आणि येरमाळ्यातील देवीच्या मंदिर परिसरात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. महिलांची टोळी गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरायची. आरोपींकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ जप्त. सगळे आरोपी जालना जिल्ह्यातले. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरातून महिलेचं मंगळसूत्र चोरलं. दुचाकीसवरून आलेल्या चोरट्यांकडून धाडसी चोरी. बस स्थानकातील पोलीस चौकीला कुलूप असल्यानं प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया. कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेली जनावरं पोलिसांनी जप्त केली. 13 जनावरांसह गाडी पोलिसांनी जप्त केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात गार्डनच्या घसरगुंडीवरून पडल्यानं 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. घसरगुंडीवर खेळत असताना किशोर मसराम खाली पडला. त्याला गंभीर जखम झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. किशोर मूळचा अमरावतीचा असून लग्न सोहळ्यासाठी नागपूरमध्ये आला होता. भंडाऱ्यातील बेटाळ इथं वैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू. पोहण्यासाठी गेलेला नैतिक ठवकरला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी जितू भुरे यानं पाण्यात उडी घेतली, मात्र तोही पाण्यात बुडाला. भंडाऱ्यातील तुमसर रामटेक महामार्गावर तिहेरी अपघात. कार आणि बोलेरो पिकअप गाडीमध्ये समोरासमोर धडक. त्यानंतर ट्रक चालकाची अपघात झालेल्या गाड्यांना जबरदस्त धडक. अपघातामध्ये 4 जखमी. संभाजीनगरमधील पडे गावामध्ये कचरा डेपोला आग लागली. आगीमुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा त्रास. गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग अजूनही नियंत्रणात नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू. अंधेरी पश्चिमेतील आंबोली परिसरात गटार बांधकाम सुरू असताना भलमोठं उंबराचं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. दोषी कंत्राटदार, वृक्ष अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची गंभीर परिस्थिती. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची दखल. पुढच्या आठवड्यात केंद्राचं विशेष पथक नवापूर दौऱ्यावर. केंद्रीय पथकाकडून प्राथमिक पाहणी पूर्ण. या पाहणीसाठी पथक येणार. आतापर्यंत 15 पोल्ट्री फार्ममधील 4,06,000 कोंबड्या नष्ट केल्या. गडचिरोली नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल. पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहारमध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद. 1980 पासून सुरू असलेल्या सशस्त्र माओवादाशी सुरू असलेला सरकार, पोलीस आणि सर्वसामान्यांच्या लढ्याला अखेर यश. धाराशिवमधील जलतारा प्रकल्पाच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शेत शिवारात. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि तहसीलदार मृणाल जाधव यांचा स्कूटीवरून प्रकल्प पाहणीसाठी प्रवास. प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवल्यास दुष्काळ दूर होणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विश्वास. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान 43 अंशांवर. शहराचं तापमान गेल्या 2 दिवसांपासून 41 अंशांवर. दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ.
मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी कपात, संभाव्य पाणी टंचाईचा टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई, जलजीवन योजनेच्या पाण्याचेही 3-13 घोडभर पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. नागपूर जिल्ह्यातील चंद्रपूर रिठीत नळ योजनेचे 3-13 गेल्या 4 वर्षांपासून वस्तीत पाणी टाकीच्या नावाखाली फक्त कॉन्क्रीट सांगाडा. दुसरीकडे पाण्याचे पाईप प्रत्येक घरापर्यंत टाकले, पण घरात नळच लावला नाही. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. ट्रॅक्टरच्या जमान्यात साताऱ्याच्या कराडमधील शेणोलीत 10 बैलांचा नांगर चालवला. जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मानसी चैतन्य कणसे यांच्या शेतातील 10 बैलांचा नांगर चालवत शेताची नांगरणी, पारंपरिक पद्धतीनं शेतीची मशागत केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे विजयदुर्ग महामार्गावर संतप्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं आंदोलन. रात्री महामार्गावर टायर्स पेटवून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न. कोकणातून मुंबईकडे आलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी चिरडल्यानं त्याचा निषेध म्हणून सरकारचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले. वाशिममध्ये तुरीच्या दरानं 8,000चा टप्पा ओलांडला. तुरीला प्रति क्विंटल 8,205 रुपयांचा दर. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 3 महिन्यांपासून तुरीच्या दरात सातत्यानं घसरण. यंदा कमी पावसाच्या अंदाजानं तुरीचे दर वधारले. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीला वेग आलाय. 58,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील ओवारा गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यानं घरांची छतं उडाली, 20 घरांचं नुकसान. सलग 2 सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी. वेण्णा लेक इथे पर्यटकांकडून नौका विहाराचा आनंद, तर घोडेसवारीलाही पर्यटकांची पसंती. कोकण रेल्वे मार्गावरती 10 अतिरिक्त रेल्वे गाड्या. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे विशेष रेल्वे गाड्या. पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या. 6 जूनपर्यंत विशेष गाड्या धावणार. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. परशुराम घाटातून मुंबईकडे जाणारी दुसरी लेन वाहतुकीस लवकरच खुली होणार. पावसाळ्यात घाटात दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना. मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा मांढरे पुण्यातील बॉटनीची प्राध्यापक आहे. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडल्याचा आरोप आहे. पीव्ही कुलकर्णी मांढरे एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य होते. 5 ते 6 वर्षांपासून मनीषा मांढरे एनटीए सोबत काम करत होती. मॉडर्न कॉलेजमध्ये मनीषा मांढरे ही बॉटनीची शिक्षिका होती. 5 वर्षांपासून ती एनटीए सोबत काम करत होती आणि तिच्यावरती बॉटनीचा पेपर फोडल्याचा आरोप आहे. तिला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान महाविद्यालयानं सुद्धा नोटीस जारी करून तिच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. पोलिसांनी तिच्या बिबवेवाडीतल्या घरी देखील छापेमारी केलेली आहे, झाडाझडती केलेली आहे. बिबवेवाडीतीलच आणखी एक ब्युटी पार्लर चालक महिला देखील या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या जाळ्यामध्ये आहे. तिला देखील सीबीआयनं अटक केलेली आहे आणि आता मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडल्याचा संशय आहे, आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं होतं आणि मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर नीट 2024ची परीक्षाच रद्द करण्यात आली. पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे, पण विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. वर्षभराच्या त्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. नागपूर महापालिकेतील कचरा संकलन कामामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केलाय. शहरातून संकलित केलेल्या कचऱ्याच्या वजनाच्या आधारावर कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना पालिका पैसे देते. त्यामुळे कचऱ्यासह माती, दगड टाकून वजन वाढवलं जात असल्याचं विकास ठाकरे यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे याचे पुरावे असून ते पालिकेला देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. भाऊ, नेमका कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि तुम्हाला या संपूर्ण प्रकरणानंतर प्रशासनाकडे काय मागणी करायची आहे? असं आहे की BVG, AG इन्व्हायरो या कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात. वारंवार सभागृहात मुद्दे उपस्थित झाले. सर्व आमदारांनी एकत्रितपणे याच्यावर त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्या. महानगरपालिकेतसुद्धा बैठका झाल्या, परंतु प्रशासन यांना बदलवायला तयार नाही आहे. त्यांच्याकडनं नियमांचं उल्लंघन होत आहे. आपण पहा, डम्पिंग यार्ड भांडेवाडीला असताना अंबाझरी भागातील रहिवासी क्षेत्रात डम्पिंग यार्ड बनवलं, लंडन स्ट्रीटच्या जागेत डम्पिंग यार्ड बनवलं, यांच्यावर कर लादला, फाईन केला प्रशासनाने. त्या फाईनच्या पैशातूनच 33 कोटीचे यांना व्हेकल घेऊन देण्यात आले. तर मग हा सर्व काय प्रकार आहे की त्याच्या करारनाम्यानुसार त्याला का बरं मुभा देत आहे प्रशासन, हा मोठा चिंतेचा विषय आहे. आणि नागपूरकरांचं स्वास्थ्याला धोका आहे. कचऱ्याचं जे प्रमाण वाढत आहे, कचरा संकलन होत नाही आहे आणि त्यामुळे नागपूरकरांचं स्वास्थ्य धोक्यात आहे. आणि आमची म्हणून वारंवार विनंती आहे प्रशासनाकडे, या जर 2 कंपन्या जर बरोबर काम नसेल करत तर यांचा कचरा रद्द करून झोन निहाय कचरा संकलनाची जबाबदारी एखाद्याला द्यावी, अशीच आमची मागणी आहे. आणि याची चौकशीसुद्धा व्हावी. ज्या 33 कोटी रुपयाचा आपण त्यांना व्हेकल्स विकत घेऊन दिली, त्या प्रकरणाची चौकशी व्हावी. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा पारा हा 46 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. आजही हीच परिस्थिती कायम आहे. आज नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी नागपूर वेधशाळेनं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जाहीर केलाय. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. आज विदर्भामध्ये नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की नागपूर वेधशाळेने येलो अलर्ट दिल्यानंतर दुपारच्या वेळेला हे नागपूरच्या रस्त्यावरच आपल्याला वातावरण पाहायला मिळत आहे. कारण की दुपारच्या वेळेला रस्त्यावर निघणं हे असह्य होतं आणि नागरिकांना देखील मोठा त्रास होतो. त्यामुळे अनेक नागरिक स्कार्फ बांधून असेल, टोपी घालून असेल, ते कामानिमित्त बाहेर निघताना पाहायला मिळतात. नागपूर वेधशाळेने जो इशारा दिला त्यानुसार आज देखील बऱ्याच शहराचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे. काल आपण बघितलं की अमरावती असेल किंवा वर्धा असेल, इथे पारा हा 46 अंश सेल्सिअसच्या वर होता आणि आज देखील तेच चित्र राहू शकतं. नागपूरचं देखील पारा आज 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने जो हीट ॲक्शन प्लॅन जाहीर केलेला होता त्यानुसार शहरातील सर्व उद्याने हे दिवसभरासाठी खुली करण्यात आलेली आहे. सोबतच जे कोचिंग क्लासेस आहे यांना दुपारच्या वेळेला क्लासेस बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जे उन्हाळी वर्ग चालतात किंवा जे समर कॅम्प असतात त्यांना देखील दुपारला समर कॅम्प न घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे. आणि त्यामुळे निश्चितच नागपूरकर राज्य दुपारच्या वेळेला मोठी लाही या तापमानामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातच उष्णतेची लाट. त्यामुळे दुहेरी संकटाचा सामना नागपूरकरांना करावा लागत आहे आणि त्यातच नागपूरसह विदर्भात देखील अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.